सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच शेकरू टीव्ही यांच्या सहकार्याने आज आपण ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ व फवारणी यंत्रे या विषयावरती आमचे प्रगतशील शेतकरी श्री सतीश काटकर, जावळवाडी, तालुका, जिल्हा सातारा यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तर सर्वप्रथम मध्ये कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा हा विषय आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण की आपण बघतो की शेतीमध्ये मजुरांचा अभाव खूप जास्त आहे आणि आपल्याला फवारणी वगैरे करायचं असेल तर फवारणीसाठी फार काळजी घ्यावी लागते किंवा त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा शेतकऱ्यांवर होतात. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी फवारणी यंत्र विकसित करणं फार गरजेचं होतं. आणि श्री सतीश काटकर हे प्रगतशील शेतकरी आहेत, त्याचसोबत ते एक इंजिनियर सुद्धा स्वतः आहेत. पुण्यामध्ये मिळालेली नोकरी सोडून त्यांनी शेतीचं ध्यास घेतला होता आणि शेतीमध्ये काय काय नवीन सुधारणा करता येतील, ट्रॅक्टर स्वतःच्या इंजिनिअरिंग डिग्रीचा उपयोग हा शेतीमध्ये कसा करता येईल आणि शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल यासाठी त्यांनी शेतीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि बीबीएफ वरती फवारणी यंत्र हे विकसित करून तसंच इतरही काही अवजार आहेत जी ट्रॅक्टर चलित आहेत तर ती पण त्यांनी विकसित केलेली आहेत. तर असे आजचे मार्गदर्शक श्री सतीश काटकर यांचं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. काटकर प्लीज. नमस्कार. शेकरू फाउंडेशन, शेकरू टीव्ही व बोरगाव कृषी विज्ञान केंद्र यांनी मला या एका अतिशय महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. फवारणी शेती करत असताना फवारणी हा फारच सेन्सिटिव्ह विषय आहे आणि याचा योग्य जर वापर केला तर आपण आपल्या शेतीमध्ये बऱ्याच सुधारणा घडवू शकतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये फायदेशीर शेती करणे शेतकऱ्यांना जिकरीचे झालेले आहे. मजुरांची उपलब्ध वेळ होत नाही, तसेच मजुरीचे वाढलेले दर, विजेचा लपंडाव, दुष्काळी किंवा अतिवृष्टीची परिस्थिती, अशा कठीण परिस्थितीमध्ये उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. या सर्वच कारणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होत असून दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. हे शेती करत असताना आमची एकत्रित कुटुंबाची एकूण 35 एकर शेती आहे व चुलत बंधू व मुले बाहेर असल्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी ही माझ्या एकट्यावरच पडलेली आहे. वडिलांच्या वेळेस होणारी पारंपरिक शेती बैलाच्या मदतीने, साधनांच्या मदतीने मशागत करत असताना हालापेष्टा वेळ उपलब्ध न होणाऱ्या मजुरामुळे, तसेच वेळेत न होणारी शेती कामे यामुळे तोट्यात जाणारी शेती, याचा अनुभव बऱ्याच वेळा वडिलांनाही आला आणि मलाही आला. याला काहीतरी पर्याय शोधावे म्हणून मी शेतीमध्ये यांत्रिकरण करणे गरजेचे आहे व ही काळाची गरज ओळखून मी त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काही बदल करत गेलो. शेतीमध्ये यांत्रिकरण करत असताना जनावरांची संख्या कमी असल्याने शेणखताचा तुटवडा भासत असे. तसेच पिकावर रासायनिक सेंद्रिय खते, विविध अर्काचे द्रावण, गोमूत्र, कीड रोगावर औषधे यांची फवारणी करावी लागत असते शेतीमध्ये. शेतकऱ्याला बदलत्या हवामानानुसार पिकावर येणारे रोग, किडी तसेच तणनाशके यांच्या फवारण्या हा रोजचेच काम झाले आहे. व हे काम करत असताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे याच्यासाठी कुशल मनुष्यबळ वेळ मिळत नसल्यामुळे त्याच्यामुळे बऱ्याच फवारणीला अडचणी येतात व अनेक फवारणी करत असताना बऱ्याच गोष्टीची मोठ्या चुका होऊन पिकावर तरी विपरीत परिणाम होत असतात किंवा औषधाचा अपव्यय वेळही वाढत व खर्चही वाढत असतो. व पूर्वी शेती करत असताना विविध रोगांच्यामुळे फवारणीचं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे व फवारणी करत असताना मुख्यत्वे करून
आता पण पाठीच्या पंपावरच या फवारण्या केल्या व हे पाठीच्या पंपाने फवारण्या करत असताना मजुरांना किंवा मनुष्य माणसांना श्वसनाचे रोग व त्वचेचे रोग हे वाढत आहेत. असा हा अनुभव मला बऱ्याच वेळा येत गेला. यावर पर्याय म्हणून मी 2010-11 यामध्ये प्रत्यक्ष पर्याय म्हणून एक नवीन कल्पना अंमलात आणली व मार्केटमधलेच काही शोधाशोध चालू केले की जेणेकरून मनुष्यबळ आणि होणारे फास्ट काम शेतीमध्ये होणारे फास्ट कामं ह्याच्यासाठी मी मार्केटमध्ये काही गोष्टींची शोधाशोध केली असता मला ट्रॅक्टरवर फवारणी करण्याचं पर्याय हा मला अतिशय योग्य वाटला. या यंत्र म्हणजे ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र ट्रॅक्टरवर फवारणी करत असताना मार्केटमध्ये मला खूप काही गोष्टींची शोधाशोध करावी लागली. या यंत्राच्या साहाय्याने ऊस, पालेभाज्या, कडधान्य, फळबागा, पडजमिनी यासाठी फवारणी करणे शक्य झाली व याच्यावर मजुरांचा पर्यायाला एक चांगलाच फायदा मला होऊ लागला. हे सदरचे फवारणी यंत्र करत असताना मला मार्केटमध्ये खूप गोष्टींची शोधाशोध घ्यावी लागली. यासाठी मला नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली स्पेअर पार्ट गोळा करावे लागले आणि हे यंत्र तयार करत असताना आपल्या जवळच दुरुस्त होणार आणि वेळेत पर्याय उपलब्ध होणारे अशा वस्तूंचा मी शोध करत गेलो. सदर ट्रॅक्टर चालित मशीनचा वापर स्वतःच्या शेतात करून मजुराची मोठी बचत व उत्पादनात वाढ केली. व शेती करत असताना ट्रॅक्टर चालित फवारणी स्प्रे यंत्राचे रिझल्ट अतिशय चांगले आले व मी जेव्हा हे मशीन चालू केलं तेव्हा मला पूर्णपणे मजुरांची कमतरता एकदम कमी करता आली व अचूक टायमिंग मध्ये अनेक कामं फास्ट करता आली मला आणि गरजेप्रमाणे बदल करून विविध प्रकारचे फवारणी व ट्रॅक्टर चालित यंत्र तयार करण्यात मला अनुभव यायला लागला. त्या यंत्राची वैशिष्ट्य काय सांगता येईल? सदर स्प्रे पंपाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आपलं हे मशीन बनवता येतं. म्हणजे आपल्या आसपास आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचाच आपण जास्तीत जास्त वापर केला. यासाठी 60 HP पासून अगदी 18 HP पासून 60 HP पर्यंतच्या कुठल्याही ट्रॅक्टरचा याचा वापर करता येतो. ही यंत्रणा कुठल्याही ट्रॅक्टरला जोडून 5 ते 10 मिनिटात खोलता व जोडता येते. अडचणीच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असताना दूरच्या ठिकाणाहून पाणी आणून सदरची फवारणी करता येते. शेतात कुठेही 250 लिटर पासून 400 लिटर पर्यंत द्रावण तयार करून 2 व्यक्तींच्या साहाय्याने जास्तीत जास्त आपल्याला फवारणी करणं शक्य होतं. तर तसेच ऊस पिकाच्या 4 किंवा 5 फुटी सरीमध्ये ट्रॅक्टर हात चालवून सेंद्रिय टॉनिके, विद्राव्य खते, तणनाशके इत्यादींची फवारणी करता येते. साधारणतः आता आधुनिक शेती करत असताना अनेक शेतकरी पेरणीसाठी बहुउद्देशीय रुंद सरीवर अर्थात बीबीएफ मशीनचा पेरणीसाठी वापर करतात. आता हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये
सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा बहुमूल्य आपल्याला वापर करता येतो. व सोयाबीन पेरत असताना हवामान हे बदलत असतं. आता मार्केटमध्ये सोयाबीन करत असताना पेरणी पश्चात तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध प्रकारचे तणनाशके आलेले आहेत. आणि हे तणनाशके जर सोयाबीन पेरल्यानंतर 24 तासाच्या आत जर तणनाशकांचा वापर केला तर नंतर 90% तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. परंतु सोयाबीन पेरत असताना या सर्वच गोष्टी आपल्याला ऍडजस्ट होत नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे पेरणीपासून मशागतीपासून तयार करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. उदाहरण घ्यायचं म्हणलं तर समजा सोयाबीनची मला पेरणीची तयारी करायची, तर शेताची सगळी मेहनत, त्याच्यानंतर खत, बियाणं, मजूर, पेरणीसाठी अवजार, ह्याच्या मार्ग काढता बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला संकट येतात. आणि ही संकट येत असताना वेळेत काम नाही झालं तर फार मोठं नुकसानीला सामोरं जावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नुकसान म्हणजे हे सोयाबीन उगवल्यानंतर येणारी तण, व ही तणावर कंट्रोल करायचं म्हटलं तर त्याला मजुरांची आवश्यकता फारच जिकरीची होऊन जाते. व मनुष्यबळ न उपलब्ध झाल्यामुळे सोयाबीनमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढून आपण जास्तीत नुकसानात जातो. म्हणजे यावर उपाय म्हणूनच एक सुंदर मशीन बनवलेलं आहे कृषी विभागाने, बीबीएफ मशीन म्हणतात त्याला. तर ते जर मशीनच्या साह्याने ट्रॅक्टरचं हे मशीन जोडलं तर हे मशीन ट्रॅक्टरला पाठीमागं जोडलं तर यानं सरी, वरंबा व बेड तयार होतो. आणि ह्या बीबीएफ यंत्राचं असं एक वैशिष्ट्य आहे की हे पारंपरिक पद्धतीचं पेरणी यंत्र नाहीये, हे एकदम ऍडव्हान्स मधलं मशीन आहे, पेरणी यंत्र आहे. आणि हे पेरणी यंत्र जर योग्य वापर केला तर याने टोकन होते, आणि टोकन झाल्यामुळे ठराविक अंतरावर सोयाबीन उगवतं. आणि अति पावसामध्ये निचरा झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 1.5 पट वाढ होते. आणि कमी पाऊस असेल तर ज्या बेड पडतात त्याला सरी पण तयार होते, व त्या सरीमध्ये जर पाणी आपण सोडलं तर त्याच्यामुळं पाण्याची पण आपल्याला उपलब्धता दुष्काळ परिस्थितीनुसार किंवा अवर्षणग्रस्त परिस्थितीनुसार आपल्याला याच्यावर मात करता येते. तर ह्या बीबी यंत्रास ट्रॅक्टरला जोडून त्याच्या मागे मी एअर इंडक्शन नोझलच्या साह्यानं आपण फवारणीला सुरुवात केली. आणि हे ट्रॅक्टरला मशीन जोडत असताना ट्रॅक्टरचं जे मटगार्ड असतं त्याच्यावर एक फ्रेम तयार केली, आणि त्या फ्रेम साधारण 200 लिटर कॅपॅसिटीची चपटी टाकी त्याच्यावर बसवली. आणि पाठीमागं मी एक एसटीपी पंप बसवला, आणि त्याला गिअर ड्राईव्ह देऊन म्हणजे पीटीओ शाफ्टने त्याला ड्राईव्ह दिला. व त्या एसटीपी पाईप फवारणीत एसटीपी मुळे एक प्रेशर तयार होतो, आणि ड्रायव्हरच्या डोक्यावरच एक सुरक्षित 200 लिटरचं टाकी असल्यामुळे त्याच्यातून येणारं औषध त्या एसटीपी मध्ये जातं, व ते औषध पाठीमागं बीबीएफ मशीनच्या पाठीमागे मी बूम स्प्रे तयार केलाय. त्या बूम स्प्रेच्या साह्याने ते मागं स्प्रे करता येतो. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅक्टर चालू करतो त्यावेळेला एकाच ड्रायव्हरच्या साह्याने पेरणी, फवारणी, बेड तयार करणं, खत देणं, ही विविध प्रकारची कामं एक डिझेल, एक ट्रॅक्टर व एक ड्रायव्हर यांच्यामुळं ही कामं आपल्याला करणं फार सोपं झालेलं आहे एकदम. आणि सदर सध्या फवारणीसाठी पूर्वी आम्ही जेव्हा सोयाबीन करायचो त्यावेळेला आम्ही सोयाबीन बैलांच्याकडनं किंवा इतर अवजारांच्या साह्याने आम्ही पेरून घ्यायचो, त्यांचा खर्च वेगळा यायचा. आणि पेरणीपूर्व जे उगवणीपूर्वचे जे तणनाशक म्हणजे गोल, गॅलिगॅन किंवा पेंड्यामिथिलिन ही औषधं फवारत असताना वेळेवर मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हतं. त्याच्यामुळं 24 तासाच्या पुढे जरी गेलं तर, आणि वापसा पण कमी जास्त व्हायचा. त्यामुळे जर फवारणी 24 तासाच्या जर पुढे गेली तर योग्य तो परिणाम
होत नव्हता. परंतु ह्याच्यावरच मी मात करण्यासाठी मी ट्रॅक्टरलाच ही मशिनरी जोडली. त्यामुळे एकाच वेळी पेरणी, फवारणी, पेरणी, फवारणी आणि खत ह्या गोष्टींचं आपल्याला एकाच वेळी गोष्टी करता येतात. आता पूर्वी पेरून घ्यायला वेगळा खर्च यायचा आणि फवारायला साधारण 700 ते 800 रुपये इतर मनुष्यबळाला जायचा. आणि ते जे माणसं औषधाची फवारणी करतात ती अकुशल असतात. वाऱ्यामुळे जर स्प्रे करत असताना वारं जर आलं तर प्लॅटफॉर्म लेवलला औषध न पडल्यामुळं तणांचा प्रादुर्भाव वाढायचा. व याच्यावर मात करण्यासाठी मी अगदी ऍडव्हान्स जे आपल्याकडे उपलब्ध काही गोष्टी मार्केटमध्ये टिप्स मिळाल्या त्याचा वापर करून आपण ट्रॅक्टरच्या मागे जोडल्यामुळे ह्याच्यावर ह्या गोष्टीवर मात करणं आपल्याला फार सोपं होतं. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅक्टर चालू करतो त्यावेळेला पेरणी यंत्र चालू होतं आणि पेरणी यंत्र चालू झाल्यानंतर बी खत पेरायला सुरुवात होतात. त्याच्याच मागं ट्रॅक्टर लगतच मागं 6 फुटाचं कव्हरेज घेणारं फ्लॅटजेट टिप्स मी पाठीमागे वापरलंय. आणि ह्याच्यातून आपल्याला योग्य पद्धतीने औषधाचा फवारा पाठीमागे पडल्यामुळे आहे त्या वापशामध्येच व्यवस्थित मागे फवारणी होते. म्हणजे एक जरी ड्रायव्हर असला तरी तो दिवसामध्ये 4 ते 5 एकरचं काम एकटाच हे काम करत असतात. हे ह्या बियाणं तयार करत असताना मला बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचं अमूल्य सहकार्य झालं. व या बोरगाव तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मोरे साहेब, परत डॉक्टर विश्वनाथन, डॉक्टर कोकाटे साहेब, डॉक्टर गडाख सर, तसेच डॉक्टर पाचारणे साहेब, डॉक्टर पाटील, डॉक्टर बाबर व यादगिरवार सर बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे यांचं अमूल्य मला असं सहकार्य मला मिळालं. आणि हे त्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांच्या समोर आपल्याला मांडता येतात. आणि हे मशीन करत असताना मी याचा खूप ठिकाणी याचे प्रदर्शनामध्ये याचा आपण डेमो केला. म्हणजे अॅग्रोवरनं मला फार मोठी साथ दिली. कराडचं यशवंत कृषी प्रदर्शन, वारणा कारखान्याचं प्रदर्शन, तसेच आमच्या सातारा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये विविध जे पोशेगाव किंवा कोरेगाव इथे जी एक्झिबिशन्स मोठी मोठी झाली याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना ह्याचा वापरावा किंवा त्यांना पाहता यावं म्हणून मी विविध ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेतलेले आहेत. ह्याच मशीन बरोबर मी इतरही फवारणीचे पंप बनवतो. म्हणजे 18 HP चं मशीन बनवतो. 18, 25, 60 असे वेगवेगळे फवारणीचे मशीन्स मी बनवत असतो. आणि जेव्हा आपण पेरणी होते त्यानंतर सोयाबीन उगवून येतात त्यावेळेला सोयाबीन कोळपण्यासाठी सुद्धा ह्या मशीनचा बहुमूल्य आपल्याला वापर करता येतो. म्हणजे बीबीएफ मशीनला जी कोळपण्याची सिस्टीम तयार केली आहे. मग याला असे वेगळे पण दिलेत. जर आपण बीबीएफ न ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर सोयाबीनची कोळपणी केली तर ट्रॅक्टर आज शेतात वापसा असताना आज चालत असताना कोळपणी पण होते. म्हणजे अंतर्मशागत होते. त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो. आणि अंतर्मशागत होत असताना वरून आपण औषधाचा स्प्रे, टॉनिक म्हणजे जे गरजेचे औषध आहेत, सेंद्रिय टॉनिक आहे किंवा सेंद्रिय खते याचाही आपल्याला खते पेरता येतात. आणि वरून औषधाची फवारणी करता येते. त्यामुळे किडीवर किंवा बुरशीजन्य रोगावर आपल्या या गोष्टीमध्ये कंट्रोल होतं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा एकाच वेळी पेरणीनंतरच्या सिस्टीम मध्ये पीक उगवल्यानंतर कोळपणी, वरून फवारणी व औषधाची व खत पेरणी ही 3 ते 4 कामं आपण एकदम करू शकतो. आता मी आता मार्केटमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स आणलेले आहेत. तर ट्रॅक्टरच्या पाठीमागं कुठल्याही ट्रॅक्टरच्या मागं जर आपण मशीन जोडलं तर त्याच्यामध्ये 200 लिटरच्या कॅपॅसिटी पासून 400 लिटरच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण
वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रम किंवा टाके बनवलेले आहेत व फवारणी करत असताना हे चालू ऊसामध्ये माग छोटे बूम स्प्रे तयार केले आहेत आणि हे ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आत चालतं आणि एका वेळी 5 साऱ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त 10 किंवा 12 साऱ्या सुद्धा आपण म्हणजे नौजलचा वापर करून आपण एकाच वेळी स्प्रे करत असतो तो. आणि त्याला दुसरा पर्याय म्हणून बऱ्याच वेळा आपण ट्रॅक्टर किंवा पेरणी यंत्र आपण शेतामध्ये नेऊ शकत नाही. मग हेच मशीन जर आपण बांधा उभं केलं तर याला एक साधारण 300 फुटापासून 500 फुटापर्यंत एक पाईपचा वाइंडर दिलेला आहे. ट्रॅक्टर बांधा उभा करून ज्वारीसारखी पिकं किंवा भाजीपाला किंवा इतर विविध जी पिकं आहेत याच्यामध्ये पाठीवर पंप न घेता आपण पाईपच्या साह्यानं गनच्या साह्याने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे टॉनिकचे आपण औषध मारू शकतो. आणि हे करत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे ते ही पाईप आपल्याला चालू मध्ये सोडता किंवा गुंडळता येते आणि याच्यामुळं कमीत कमी 1-2 व्यक्तींच्या साह्याने दिवसात जास्तीत जास्त फवारणी करता येते. हे फवारणी करत असताना मी दुसऱ्या एका फार महत्वाच्या गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी जे आपण स्प्रे करतात शेतामध्ये त्यांना पाठीवरचा पंप किंवा विविध प्रकारचे त्यांच्याकडे पंप असतात. परंतु शेतकऱ्यांना अजूनही एका गोष्टीमध्ये कमी पडतात किंवा अभ्यासात कमी पडतात की आपण जे नोझल्स वापरतो किंवा टिप्स वापरतो ते कुठलं टिप्स कुठं वापरायचं ह्याचं शेतकऱ्यांना कोणालाच जास्त ज्ञान नाहीये. तर शक्यतो हॉलोकोन जो टिप्स असते किंवा नोझल असते किंवा गन असते हे तणनाशक हे कीटकनाशक किंवा बुरशीनाशके किंवा सेंद्रिय टॉनिक फवारण्यासाठी हॉलोकोन चे टिप्स वापरताना किंवा नोझल वापरतात. त्याच्यानंतर तणनाशक हा एक फार सेन्सिटिव्ह विषय आहे. जर तणनाशकाचा जर योग्य वापर केला तर तणनाशकांच्या साह्याने आपण फ्लॅटजेटचे टिप्स वापरून आपण योग्य पद्धतीने तणनाशकावर फवारणी करू शकतो. आणि बरोबर मार्केटमध्ये किंवा शेतकरी उलट करतात की चुकीचे नोझल्स वापरून किंवा चुकीचे टिप्स वापरून ते अतिरिक्त औषधाचे किंवा तणनाशकांचा वापर करतात व त्याच्यामुळे आर्थिकही नुकसान होतं आणि पिकावर पण त्याचे गंभीर परिणाम होतात. मग कुठलाही स्प्रे करत असताना योग्य पद्धतीचे टिप्स किंवा योग्य पद्धतीचे गन त्याचा डिस्चार्ज हा जर याचा वापर केला तर आपण जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्त काम करू शकतो व अचूक परिणाम पिकांचे त्याच्यावर होत असतात. यासाठी मी हायटेकचे नोझल चा वापर केलेला आहे व ह्या मशीन्स तयार करताना मी शक्यतो लोकल किंवा आपल्याला नजीकच्या ठिकाणी दुरुस्त करता यावेत अशाच काही गोष्टी याच्यामध्ये वापरल्या आहेत. मी सुरुवातीला 18 HP चं मॉडेल बनवलं. त्याची 200 लिटर कॅपॅसिटी होती. नंतर साधारण 250 लिटरचा एक ड्रम वापरला. त्याच्यानंतर मी 300 लिटरचे टँक वापरला. असे विविध प्रकारचे ट्रॅक्टरच्या साईजनुसार मी यंत्र बनवून दिलीत. आतापर्यंत महाराष्ट्रात खूप शेतकऱ्यांना मी याची मदत केली. याच्यामध्ये सर्वात मोठा हायड्रोलिक माउंटेड बूम स्प्रेअर हा मी 2015 साली तयार केला की ज्याच्या साह्यानं आपण कमी उंचीची पिकामध्ये फवारणी करू शकतो. म्हणजे समजा आल्याच्या बेडमध्ये जर आपण ट्रॅक्टर घातला तर एका वेळी 7 किंवा 3 किंवा 4 अशा बेडची आपण फवारणी करू शकतो. हे यंत्र आपण हायड्रोलिक माउंटिंग करून त्याची एक फ्रेम तयार होते व आपण ते कुठेही ट्रॅव्हलिंगला घेऊन जाऊ शकतो आणि शेतात आल्यानंतर ते परत हायड्रोलिकच्या साह्यानं आपण आपल्या आडवी शेती तयार करता येते. हा सर्वात मोठा हायड्रोलिकचे बूम स्प्रेअर मी 2015 मध्ये बनवलेला आहे व याचा अगदी अचूक वापर होतोय. तसेच यामध्येच यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अनुभव किंवा प्रत्यक्ष घेत असताना मी ऊसामध्ये लहान असू शकते त्याचा एक फवारणी यंत्र बनवलं. हे ऊसाच्या सरीच्या साईज प्रमाणे 3.5 किंवा 4 फुटी सरीमध्ये ऊसाच्या उंचीनुसार
हे आतूनच ट्रॅक्टर चालतो. जसे ऊसाची उंची वाढेल तसं त्याला पाठीमागं बूमचा स्प्रे केलेला आहे, बूमची शिडी जोडलेली आहे. जसं ऊस उंच वाढेल तसे बूमची शिडी वरती चढवता येते आणि लांबी किंवा रुंदी त्याची ऍडजस्ट करता येते. हे मशीन खोलाय जोडाय अतिशय सोपं व सुटसुटीत आहे. मी जनरली आलेमध्ये पण आपण बूमच्या सहाय्याने आता जे दाखवतोय ते आले पिकामध्ये फवारणी करताना लहान असो शक्तीचं पण एक मशीन तयार केलं. ह्याचाही अचूक वापर करता येतो. हे मल्टीपर्पज मशीन आहे. म्हणजे ज्या वेळेला शक्य होईल तिथं आपण बूम वापरायचा, जिथं शक्य होईल तिथं पाईप वापरायचा. हे सगळं गुंडाळून आपल्याला फोल्डिंग करून हे मशीन कुठेही आपल्या सोयीनुसार खोलून ठेवता येतं. आणि सर्वात महत्वाचं खोलायला जोडायला अतिशय सुटसुटीत मशीन आहे. ह्या सदरच्या मशीन तयार करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याची इफिशियन्सी किंवा बिघडण्याचं प्रमाण अतिशय कमी हवंय. कारण जर आपण चुकीच्या पद्धतीने मशीन बनवल्या तर म्हणजे तर वारंवार आपल्या फवारणीचा घोटाळा होऊ शकतो. तसंच औषधाचं प्रमाण पण अतिरिक्त वाया जाऊन नुकसान पण होऊ शकतं. तरी ह्या सर्वच मशीनचे बऱ्याच ठिकाणी प्रात्यक्षिक झालेली आहेत. आणि मला म्हणजे खूप ठिकाणी एक्झिबिशन मध्ये शेतकऱ्यांचे अनुभव अतिशय चांगले वाटले आणि त्यांनी माझ्याकडून त्यांच्या मशीन बनवताना बऱ्याच ठिकाणी माझा म्हणजे मदत करून घेतली किंवा मी त्यांना मदत केली आणि बऱ्याच लोकांना मी त्यांच्या डिझाईन प्रमाणे वेगळ्या पद्धतीच्या मशीन्स तयार करून दिलेल्या आहेत. तर आतापर्यंत जवळजवळ 200-250च्या आसपास माझ्या मशीन्स महाराष्ट्रामध्ये गेलेल्या आहेत. हे करत असताना मला बोरगाव कृषी विज्ञान केंद्राची फार मोठी मदत झाली आणि त्यांनी म्हणजे खूप ठिकाणी माझे सत्कार केले. याबद्दल त्या बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे मी मनापासून म्हणजे आभार मानतो. काटकर साहेब, आपल्या भागामध्ये म्हणजे सातारा तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये तुमच्यातल्या कुठले जास्त अवजार लोकांची डिमांड आहे किंवा मागणी आहे? म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पेरणीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरणीचं क्षेत्र जास्त आहे. या जिल्ह्यामध्ये जास्त बीबीएफ मशीन वर फवारणीचे पंप बसवून देण्याचं मागणी मला जास्त वारंवार शेतकऱ्यांकडनं होते. कारण एकाच वेळी 2 कामं होत असल्यामुळे पेरणीमध्ये आणि फवारणीमध्ये आर्थिकही बचत होते व कामही फास्ट होते. याच्यामुळे मग औषधाच्या मात्रेत काय हे होतंय का, म्हणजे बचत होते औषधात किंवा कसं? जनरली आपण पाटीच्या पंपानं जर चुकीची फवारणी केली तर एकरी 4 ते 5 पंपाचं एक्स्ट्रा प्रमाण जातं व त्याची फवारणी पण वाऱ्यामुळे नीट होत नाही. मी ह्या पंपाला पाठीमागे एअर इंडक्शन नव्हतं. स्टॉप शेअर करा. ह्याच्यामुळं माग फ्लॅटजेट टिप्स वापरल्यामुळे प्रचंड मोठी औषधाची याच्यामध्ये बचत होते. महेश सर, आपण एक व्हिडिओ प्ले करतोय ह्याच्या रिगार्डिंग. हो हो हो, चालेल. सतीश सर, तुम्ही सांगू शकता ह्याची माहिती? हे आता पेरणीबरोबर फवारणीचं मशीन बीबीएफ मशीन आहे. त्याच्या माग हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने याला ड्राईव्ह दिलेला आहे. ड्रायव्हरच्या पाठीमागे एचटीपी बसवलंय आणि मागं जे टिप्स पडतंय हे एअर इंडक्शन इम्पोर्टेड नोझल टिप्स वापरलाय आणि ह्याचं कव्हरेज साधारण 6 ते 7 फुटाचं आहे. कितीही वारा आलं शेतामध्ये तरी ह्याची योग्य पद्धतीने फवारणी होते व ब्लँकेट लेवलनं फवारणी झाल्यामुळे योग्य वापशावर नंतर उगवण्याचा तणाचा प्रादुर्भाव फार कमी होतो आणि औषधाची पण प्रचंड मोठी बचत होते आणि हे काम अतिशय फास्ट एकच ड्रायव्हर करू शकतो. त्यामुळे एका ड्रायव्हरच्या साहाय्याने दिवसात जवळजवळ 5 ते 6 एकरची फवारणी होते. आणि ह्याच्यावर जो टँक बसवलेला आहे त्याची कॅपॅसिटी 200 लिटर आहे. तर ह्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्र सहज निघतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो एकदम टाईट
टँक वापरलाय, त्याच्यामुळे औषध इकडे तिकडे लिकेज होत नाही किंवा औषध सांडत नाही. आणि आता हे दुसरं जे सोयाबीन मी पेरलं तेच कोळपण्याची सोय ह्याच मशीनवर डेव्हलप केली. ते पाठीमागचं उभ्या सोयाबीन मध्ये ट्रॅक्टरचं बीबीएफ न पेरल्यामुळे ट्रॅक्टरच चालू शकला व आंतरमशागत भांगलणीचा पर्याय म्हणून ही आंतरमशागत होती आणि ह्याच्यावरनं स्प्रे होतोय. आणि आता भविष्यात येत्या सीझनला मी ह्याच्यावर खत पेरण्याची सुद्धा मी एक सोय करून घेतो मी ऍडव्हान्स मध्ये. सोयाबीन किती दिवसाचं झाल्यावर तुम्ही चालवू शकता याच्यामध्ये? ज्या वेळेला सोयाबीन खुरपणीच्या लेवलला येईल, शेताचा वापसा खुरपणीची लेवल म्हणजे कमी उंचीचा असताना छोटी छोटी तण उगवल्यानंतर आपण हे कोळपणीसाठी याचा योग्य पद्धतीने वापर करू शकतो. हा मी या वर्षी सुरुवातीलाच हा प्रयोग केलाय, पण एकदम सक्सेस झालेला आहे. मी साधारण 1 तासामध्ये मी 3 एकर क्षेत्र कव्हर केलं. आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल करून मी ऊसामध्ये मशागत करत असताना एक सोयाबीनची टोकन केली. म्हणजे 4.5 फुटीमध्ये ट्रॅक्टर व्यवस्थित चालवून 1 किंवा 2 हे फन वापरून मी योग्य पद्धतीने सोयाबीनची टोकन केली. व हे टोकन करत असताना ऊस लावणीच्या आधीचे तण याने गेली, म्हणजे औषध फवारणीमुळे गेली व सोयाबीनची टोकनही झाली. म्हणजे एकाच वेळी औषधाची व टोकणीचं काम झालं व सरी उजरणं हे या ट्रॅक्टरमुळे काम झालं. व याच्यामुळे पैशाची फार मोठी बचत झाली. बीबीएफनं साधारण पेरत असताना सोयाबीनचं एकरी 5 ते 7 किलोचं बियाणं वाचतं व टोकन होते. आता हा जो आपण व्हिडिओ बघतोय हा शेतामध्ये आज चाललाय, ह्याच्या साह्यानं आपण टॉनिक किंवा तणनाशक फवारू शकतो. ह्या बूमच्या आपल्याला सोयीनुसार उंची वाढवता येते व रुंदी वाढवता येते. आणि जिथे गरज लागेल तिथं पाईपचा वाइंडर दिलाय, त्या पाईपच्या साह्याने आपण फवारणी करू शकतो. हे संपूर्ण ट्रॅक्टरवर हे मशीन चालल्यामुळे फक्त आयडलिंग वर चालतं, म्हणजे याला ट्रॅक्टर रेस करावा लागत नाही. त्यामुळे साधारणतः 5 लिटर डिझेलमध्ये 2 एकरची फवारणी सहज शक्य होते. व हे काम जास्तीत अर्धा ते 1 तासाचं काम आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रचंड मनुष्यबळाची बचत होते व डिझेलची पण बचत होते. त्यामुळे आर्थिक नियोजन करणं आपल्याला फार सोयीचं होतं. जेवढं आपण आर्थिक नियोजन व बचत करू हाच आपल्या खरं शेतीचा फायदा. आता आपण प्रश्न उत्तराकडे वळतोय. मीटिंग मध्ये सहभागी आहेत, कुणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही काटकर सरांशी चर्चा करू शकता. प्रश्न असतील तर विचारू शकता मीटिंग मधील सहभागी. आणि फेसबुक आणि युट्यूब ट्विटर लाईव्ह मधल्या दर्शकांनी कृपया कमेंट मध्ये आपले प्रश्न विचारू शकतायत. स्वतःला अनम्यूट करू शकता. झूम मधील जे सहभागी आहेत त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत. काटकर साहेब, आपण जे बूम स्प्रेअर जे बनवलेले होते, तर ह्या बूमचे आता ह्याच्यामध्ये किंवा मार्केटमध्ये दुसरे पण काही आता बाहेरच्या कंपन्यांचे इम्पोर्टेड वगैरे पण मशिनरी आलेली आहेत, तर त्या तुलनेत आपल्याला आपण बनवलेला जो बूम स्प्रेअर आहे त्याची काही वैशिष्ट्य सांगता येतील का? आता बाहेरचे जे इम्पोर्टेड बूम स्प्रेअर आलेले आहेत त्याचे कॉस्टिंग पण जास्त आहे आणि ते त्यांच्या बेसनुसार तयार केलेले आहेत. परंतु मी जे बूम स्प्रेअर तयार केले ते मला कुठल्या गरजेचे वाटतात, आपल्याला शेतकऱ्यांना कसे फायद्याचे ठरतील त्या पद्धतीने ते मजबूत व ऍक्युरेट फवारणी होण्यासाठी मी ते बूम स्प्रेअर बनवलेत. आपल्या पीक परिस्थितीनुसार ते बूमची आपण संख्या वाढवलेली आहे. मागच्या नोझलची म्हणजे अगदी 12 नोझल पासून अगदी कमीत कमी 2 नोझल पर्यंत अशा वेगळ्या पद्धतीचे पाठीमागं बूम स्प्रेअर बनवलेले आहेत मी. त्याची लांबी व रुंदीही वाढवता येते पिकाच्या उंचीनुसार.
एखाद्याला जर फवारणी करायची नसेल आणि त्याचं त्या मशीनचा फवारणीसाठी यूज न करता ते बीबीएफचं तुम्ही मशीन सांगितलं किंवा बाकीच्या इतर मशिनरी आहेत ज्या की मशागतीसाठी वापरल्या जात आहेत, तर त्या विना स्प्रेइंगसाठी किंवा स्प्रे न करता वापरू शकतो का? हो, आपण स्प्रे फक्त कधी चालू करतो की पीटीयू ड्राईव्ह नुसार स्प्रे चालू करतो. तर पीटीयू ड्राईव्ह जर नाही चालवला तर स्प्रे पण बंद राहील आणि मग पाठीमागे आपण नेहमीसारखे अवजारं वापरून आपण वेगवेगळे मशागतीची कामं करू शकतो. याच्यामध्ये बीबीएफ पण विदाउट फवारणीचं वापरू शकतो किंवा कोळपणी यंत्र सुद्धा जे मी डेव्हलप घरी केलंय ते पण आपण वेगळ्या पद्धतीने सोयाबीन कमी उंचीचं असताना आपण वापरू शकतो ते. परंतु याच्यामध्ये मी फवारणीचं एक एक्स्ट्रा जे ऍडिशन दिली याच्यामुळे औषधाची व वेळेची व मजुरांची बचत होते. तुमच्याकडे जे आत्ताचं जे तुम्ही बोलला ह्याचं कोळपणीचं आणि बीबीएफचं यंत्र आहे त्याचं अंदाजित काय किंमत असेल, रक्कम सांगू शकता तुम्ही अंदाजित? हा, आता हे जे बीबीएफचं मशीन आहे मला कृषी खात्यानं पूर्वी सबसिडीत दिलं होतं, परंतु आता मार्केटमध्ये जे मशीन्स मिळतात त्याची किमती साधारण 32,000 पासून 46-50,000 पर्यंत विविध मॉडेलनुसार त्या उपलब्ध होतात. आणि जर स्प्रेअर माउंट करायचं म्हटलं तर हायटेकचे जर टिप्स वापरले तर ह्याचं कॉस्टिंग अगदी 17,000 पासून 25,000 पर्यंत जाऊ शकतं. मला आहे ना स्प्रेयर नकोय, नुसतं बीबीएफचं मशीन किंवा नुसतं ते आंतरमशागतीसाठी कोळपणीसाठी मशीन हवंय, तर ते तुम्ही त्याचं कॉस्टिंग काय असू शकतं कळेल का मला? हा, आता समजा तुम्हाला कोळपणीसाठी मशीन हवंय तर ऍक्च्युली बीबीएफ मशीन जे बनवलं अकोला कृषी विद्यापीठाने त्यांनी त्याला कोळपणीची पण सोय दिलेली आहे, एक्स्ट्रा दिलेली आहे. आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा जर आपल्या लोकलच्या फॅब्रिकेटरवाल्याकडनं किंवा डिझाईनवाल्याकडनं मागचे जे फनपाळी किंवा पेरणी यंत्र आहे ह्याच्यामध्ये बदल करून आपण ते फन काढून जर कोळपणी सारखे जर त्याला खाली कापण्या जर काप बसवले किंवा फन बसवले तर ते कोळपणीसाठी आपण वापरू करू शकतो. त्याची अंदाजित किंमत काय असेल कशाची? त्याची म्हणजे आता आपण बीबीएफचा विचार बीबीएफ सुद्धा आणि कोळपणी असं म्हणजे का दोन्ही एकत्रच आपण करू शकतो ते? हा, बीबीएफ आणि कोळपणीचं हे बीबीएफला त्याने ऍक्सेसरी एक्स्ट्रा दिलेले आहे. ओके, तर मला म्हणायचे तुम्ही जे माउंट केलेलं जे यंत्र आहे बीबीएफ विथ कोळपणी तर त्याची कॉस्टिंग किती आहे? समजा आता मला आहे ना त्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण एक 6 का 5 फणानं पेरणी करतो, त्याच्याऐवजी मला हे तुमचं यूज करायचं, तर मला म्हणजे ते आता म्हणजे खूप जुनी झालेली पद्धत, तर आता हे बीबीएफ सगळीकडे प्रचलित होत आहे, तर त्या अवजाराची किंमत किती असेल की इतर शेतकऱ्यांना ना ते अवजार घेऊन म्हणजे ती पद्धत आहे त्या ह्या पद्धतीने जाऊन त्यात कॉस्ट सेव्हिंग आणि वेळेची बचत करून आपल्याला आपला फायदा करून घ्यावा, तर त्यासाठी त्याची अंदाजित किंमत किती असेल? हा, आता बघा सर, बीबीएफ हे मशीन खरंच एकदम सुंदर मशीन आहे. हे अतिशय चांगलं टोकन यंत्र आहे. तर ह्याचा आपण योग्य वापर केला तर बीबीएफ मशीन साधारण 40-45,000 पण मार्केटमध्ये मिळतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे त्यांची परंपरागत किंवा ऍडव्हान्स मध्ये वेगळ्या पद्धतीची पेरणी यंत्र आहेत. तर ह्या पेरणी यंत्राचे पण किमती त्या लेवलचेच आहेत. म्हणजे अगदी 30,000 पासून ट्रॅक्टरच्या साईज नुसार किंवा मशीनच्या साईज नुसार 30,000 ते 50,000 पर्यंत हे विविध पेरणी यंत्र आपल्याला मिळतात. मग हे ट्रॅक्टरचं जर मी जे ट्रॅक्टरचे फवारणी यंत्र बनवले बीबीएफ साठी, तर बीबीएफ नसलं तरी तुमच्याकडे जे घरात म्हणजे तुमच्या जे मशीन शिल्लक आहे त्याच्यामध्येच आपण जर मागं स्प्रे जोडून घेऊ शकतो. ह्याच्यात बीबीएफ मशीन असंही काही नाहीये, पण बीबीएफ मशीन ही सुंदरच मशीन आहे. तुमचं जर प्रचलित अवजाराचं पेरणी यंत्र असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सोयाबीन पेरताना स्प्रे करू शकतो आपण. नाही, मला काय म्हणायचंय, तुमचं जे बीबीएफचं आहे ना ते बाय करायचंय तर त्याचं कॉस्टिंग किती आहे मला सांगा. आपल्या मशीनचं आता साधारण मार्केटमध्ये 45,000-47,000 पर्यंत किंमत जाते. विदाउट स्प्रेइंग का स्प्रेइंग? विदाउट स्प्रेइंग का स्प्रेइंग? विदाउट स्प्रेइंग. आणि स्प्रेइंग धरून किती जात आहे? मग स्प्रेइंगचा एक्स्ट्रा 17,000 पासून 25,000 पर्यंत एक्स्ट्रा खर्च वाढतो तो. पण त्याच्यावर सुद्धा नोझपची कॅपॅसिटी असते. आता हा जो माझ्याकडे आहे हा खरंच ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट ह्या नोझलचा आहे स्प्रेइंगच्या बाबतीत. तर हा इम्पोर्टेड नोझल आहे. ह्याच्यामध्ये 2 टिप्स आहेत. हा फ्लॅट जेट आहे सिरेमिकचा. हा वारं कमी असताना ह्या टिप्सचा आपण वापर करू शकतो. म्हणजे ह्या स्प्रे करताना 3.5 फुटावर जर धरला
जे ग्राउंड लेवलच्या किंवा 4 फुटावर, हा असा दर आला तर तो साधारण फ्लॅट जेट मध्ये केरसोनी सारखाच त्याचा फवारा 7 फुटा पण खाली पडू शकतो. म्हणजे ट्रॅक्टरच्या मागचं जे पास चालते अवजाराची ते पूर्णपणे कव्हर होते. त्यामुळे तिथं कुठेही गॅप राहत नाही. त्यामुळं एक गोलची किंवा गॅलिगनची योग्य लेअर तयार होते व तण उगवत नाही. हे झालं बिना वाऱ्याचं. पण चुकून जर वारं आलं तर त्याला एअर इंडक्शन नोझल दिले, त्याचे फक्त पोझिशन बदलायची. हा एअर इंडक्शन नोझल आहे. मग याच्यामुळे काय होतं, हवा किती आली तरी याचे एअर बबल ह्याच्यातून स्प्रे करत असताना निघत असतात, तो बबल फुटतात व धुऱ्या म्हणजे जो फवारा आहे तो वाऱ्यामुळे इकडे तिकडे जात नाही, तो अगदी ग्राउंड लेवलला खाली जातो व ह्याचा वासही कमी येतो. म्हणजे पाठीमागं औषध पण वाया जात नाही आणि त्याचा वासही इकडे तिकडे पसरत नाही. म्हणजे हा नोझल बऱ्याच ठिकाणी तणनाशकाला किंवा टॉनिकला ह्याचा वापर केला जातो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक आहे. हा, आणि त्याच्यानुसार त्या टिप्सची किंमत ठरली असते. म्हणजे आपण फवारणीमध्ये सर्वात महत्वाचं एसटीपी पंप जेवढा महत्वाचा आहे किंवा टाकी जेवढी महत्वाची आहे किंवा ट्रॅक्टर जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या गोष्टी ह्या टिप्स आहेत पाठीमागे जे आपण वापरतो ते. ओके ओके, धन्यवाद. मला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जे आता बीबीएफचं मशीन बनवलेलं आहे त्यातून आपण कोणकोणत्या पिकाची पेरणी करू शकतो? हा, जे मशीन बीबीएफ मी जे मशीन कृषी खात्याबरोबर किंवा बोरगाव कृषी विज्ञान केंद्रावर जे डेव्हलप केले हे मुख्यत्वे करून त्याने सोयाबीन, भुईमुग, मका किंवा विविध कडधान्य ह्याच आपल्याला पेरणी करता येते. आणि शासन ह्याला यांत्रिकीकरण उपाय अभियानामार्फत हे देते काय, सबसिडी देते, तर ते तुमच्याकडून घेतलं तर ते सबसिडी म्हणजे देतात का तुम्ही? तसं म्हणजे अप्रुव्हल आहे का तुम्हाला तसं? हो आहे की सर. म्हणजे माझं मुख्य काम काय आहे की मी फक्त तुम्हाला स्प्रे डेव्हलप करून देणार ट्रॅक्टरवर. बीबीएफ ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे तयार करून देणार. बीबीएफ मशीन तुम्ही तुमच्या जवळच्या लगतच्या डीलर कडून किंवा शासकीय योजनेत तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ते असं म्हणायचं, हा मला असं म्हणायचं की तुमच्याकडून मी बीबीएफ घेतलं समजा, तर बीबीएफ घेतलेला तर तुम्हाला तुमच्याकडून घेतलेल्याची सबसिडी मिळत नाहीये. तुम्ही म्हणता की कुणाकडून तर घ्या, मग आपण ते स्प्रे त्याला जोडू मागे, बरोबर, आणि नंतर मग तुम्ही सबसिडी घ्या आणि उरलेले पैसे ते तुम्हाला पे करावं लागणार, असंच ना? नाही सर, म्हणजे आपण जेव्हा कृषी यांत्रिकीमध्ये अनुदान सबसिडीमध्ये जातो त्यावेळेस शासकीय नियमानुसार तुम्हाला डॉक्युमेंट देऊन तुम्हाला तुमच्या पसंतीचं बीआयएस ट्रेडमार्क असलेलं टेस्टिंगचं मशीन तुम्हाला घ्यावं लागतं. बीआयएस आहे का तुमचं? बीआयएस आहे? हा, त्या मशीनचं बीबीएफ मशीनचं बीआयएस आहेच ऑलरेडी. आपलं कृषी विद्यापीठाने बीआयएस सर्टिफिकेट दिलेलंच आहे ते. हा, तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या मशीनसाठी? हा नाही, मशीनला दिलेलं आहे ते, म्हणजे मशीनसाठी ते अप्रूव्हल आहे. मशीनला दिलेलं आहे. ओके, हा, ओके 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 ओके. तर बीबीएफचं टेस्टिंग जे आहे ते भोपाळच्या आपल्या कृषी अभियांत्रिकी संस्थेने त्याला टेस्टिंग केलेलं आहे, त्याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं की अनुदानावरती, म्हणजे यांत्रिकीकरण योजनेच्या मार्फत त्यांनी अनुदानावरती बीबीएफ त्यांच्या कुठल्याही कंपनीचं खरेदी करू शकतात. आणि मग काटकर साहेबांच्या मदतीने आपण त्याच्यावरती त्यांच्या ट्रॅक्टरची साईज किंवा त्यांच्या गरजेनुसार आपल्याला नोझल कोणते बसवायचे त्यानुसार आपल्याला स्प्रेअर त्या पद्धतीने आपल्याला बसवून घेता येईल. मला संग्राम सर प्रश्न काय माहितीये का, मला असं म्हणायचं की बीबीएफ आहे ना, मी सरांकडून बाय केलं तर मला सबसिडी मिळेल का? नाही, बीबीएफ सर विकतच नाहीयेत ना. नाहीत विकत. ओके, ठीक आहे. स्प्रेअर विकतायत. तर हा, आज मग त्याच्याबरोबरच माझा दुसरा प्रश्न आहे की हे जर सरांना जर रेंट न द्यायचं असेल तर ते रेंट न देतात का शेतकऱ्यांना हायरिंग बेसिस? रेंट न देतात की. त्याचा काय रेट आहे, म्हणजे तासाला किंवा काय? हा सर, आता हा योग्य प्रश्न आहे तुमचा. हे मशीन्स किंवा हे यंत्र आपण डेव्हलप केलेलं आहे, हे सगळ्यांच्याकडे नसतं. मग ऍज अ बिझनेस म्हणून एखादा होतकरू शेतकरी हे करू शकतो. त्यानं जे सगळं हे माउंटिंग केलं व्यवस्थित तर तो दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन एकाच वेळी पेरणी आणि फवारणी करू शकतो. आता हे करत असताना पेरणीचे पैसे साधारण त्यांच्या लोकेशननुसार 2-2.5 हजार रुपये पण पेरणीची एकरी खर्च आहे. आणि फवारणीचा खर्च एकरी 15 पंप जर तुम्ही समजला तर मजुरी एका पंपाची 40-50 रुपये आहे. तर 15 चोक 60 म्हणजे साधारण 750-800 रुपये हे फवारणीचे होतात. तर दोन्हीची किंमत एकत्र केली तर साधारण 3-3.5 हजार रुपये एकरी खर्च येतो. परंतु हे दोन्ही माउंटिंग आपण एकत्र केले तर एकाच वेळी काम होते आणि पैशाची पण बचत होते.
मग त्याच्यामध्ये व त्याच्यामध्ये मग समजा 2000 पेरणीचा दर असला तर 500 किंवा 600 रुपये जर वाढवले 2500 मध्ये तुमची पेरणी आणि फवारणी होऊ शकते. हा एक दोघांची पण गरज भागवण्याचं एक उपयुक्त साधन आहे. मग तुम्ही हायरिंगला रेट काय घेता? समजा एखादी मशिनरी द्यायची तर तुमचा रेट काय आहे? तासाला किती रेट आहे? सर आमच्याकडे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये असं तासावर आमच्याकडे चालत नाही, पण आमच्याकडे एकरावर खर्च चालतात. ओके बोला. तर मी लोकेशन प्रमाणे साधारण 2800 ते 3000 पर्यंत दोन्हीचं पण घेतो, म्हणजे फवारणी आणि पेरणी एका वेळेला. त्याच्याबरोबर तुमचा ट्रॅक्टर देणार का फक्त मशीन? ट्रॅक्टर, हे मशीन आपण ट्रॅक्टरलाच माउंट केलेलं आहे. मग ते ट्रॅक्टर सहित तुम्ही जाणार, ते ट्रॅक्टरचं डिझेल सगळं पकडून तुम्हाला तितके पैसे द्यावे लागतात? हो, साधारण 3000 पर्यंत खर्च येतो. एक ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर हे पाठवून द्यायचं. मग त्याच्यावरनं तिथे गेले की मग वरून लिक्विड टाकून स्प्रे करायचा. अजून एक माझा सर बोला की. ह्या संकल्पनेचा सगळ्यात फायदा असा आहे की एक म्हणजे आपण ज्याला कस्टम हायरिंग म्हणतो, की ग्रामीण ह्याच्यामध्ये आपल्याला युवकांना एक चांगला जोडधंदा पण आपल्याला होईल, की ट्रॅक्टर गावात बरेच उपलब्ध आहेत, पण त्याला जर आपण अशा सुधारित किंवा आपण जे संशोधित अवजारांची जर जोड दिली, तर आता बीबीएफचं आपण जसं काटकर साहेबांचं आपण आता बीबीएफचं उदाहरण घेतोय, की ह्या बीबीएफ यंत्रामुळे तुमचं खत पेरणी, बियाणं टोकन आणि फवारणी असं तिन्ही कामं एकत्र होत आहेत. ह्याच्यामध्ये आता आर्थिकदृष्ट्या फायदा असा होतो की बियाण्यामध्ये जवळपास 25 ते 30% बचत होते, खतामध्ये 25 ते 30% बचत होते, आणि फवारणी जी आहे की तणनाशकांची आपल्याकडे बहुतेकदा फवारणी कारणात काही आपल्याला मजूर भेटत नाहीत किंवा पाणी उपलब्ध होत नाही किंवा वीज उपलब्ध नसते, आणि मग ती तणनाशकाची फवारणी आपली उशिरा होते किंवा योग्य वेळी होत नाही. त्यामुळे तणनाशक फवारणीवरचा खर्च बऱ्याचदा वाया जातो किंवा तेवढा परिणामकारक आपल्याला त्याचे आपल्याला रिझल्ट भेटत नाही. तर हे एकाच वेळी होत असल्यामुळं आणि फवारणी एकसारखी होत असल्यामुळं तणनाशकांच्या ह्याच्यावरती आपण जे फवारणी करतो त्याचा खूप चांगला आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळतात. म्हणजे औषध कमी लागतं, बियाण्यातली बचत होते, खतामध्ये बचत होते, आणि वेळेत सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ शेतकऱ्यांचा जो आहे तो खूप आपला वाचतो याच्यामध्ये. म्हणजे एकाच दिवशी एकाच कामाच्या वेळेत आपल्याला ही दोन्ही तिन्ही कामं होत असल्यामुळे ती बचत फार मोठी आहे याच्यात. धन्यवाद सर, समजलं. अजून एक सर महत्वाचा विषय, जे बीबीएफ मध्ये ऊसामध्ये आंतरमशागत करत असताना समजा आपल्याकडे रिजर आहेत, आता बीबीएफ हा विषय हे करूया, आणि याच्यामध्ये बघा आपण मी अशी यंत्र डेव्हलप केली की ट्रॅक्टरलाच आपलं हे जर फवारणीचा टँक बसवल्यामुळं त्याच्या मागे जर रिजर लावला आपण तर ऊसामध्ये आंतरमशागत करताना टॉनिकची फवारणी करू शकतो. बोला, आवाज येतोय, बोला. हॅलो, आवाज येतोय सर, बोला. हॅलो, बोला, आवाज येतोय. म्हणजे ऊसामध्ये आंतरमशागत कुठल्याही पिकामध्ये आपण गरजेनुसार ट्रॅक्टर आत चालवून खाली होणारी अवजारांच्या सहाय्याने मशागत व वरनं गरजेनुसार आपण कुठलाही स्प्रे देऊ शकतो. हे एकदम सुंदर मशीन आहे असं, आणि एकदम ऍक्युरेट काम, म्हणजे यानं काम होतं सगळं, एका डबल काम होऊन जातं. अजून एक प्रश्न आहे माझा, की तुम्ही हे मग स्वतःच का म्हणजे मॅन्युफॅक्चर करत नाही ह्या बीबीएफ किंवा दुसरीकडून घेण्यापेक्षा स्वतःच एक मॉड्यूल तयार करून तुम्ही स्वतःच का बीबीएफ किंवा ह्या सगळ्या मशिनरी स्वतःच का हे करत नाही, निर्माण करत नाही, जेणेकरून ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, तुमच्या टेक्नॉलॉजी तुमची तंत्रज्ञान ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल? असा मी असा एक जनरल प्रश्न विचारतोय, तर काय तुमच्या ह्याच्यावरती मत काय? सर कसं आहे, माझं शेतीचा पण व्याप आहे, आणि मुळात पेरणी यंत्र बनवणाऱ्या भरपूर कंपनी आहेत, म्हणजे रोहित ॲग्रोचं बीबीएफ आहे, किंवा अनेक मार्केटमध्ये आपल्याला पेरणी यंत्र मिळतात. पण ह्याच्यावर माझी आवड, मला फवारणीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, फवारणीचं डिझाईन किंवा टेक्निक बनवणे माझा इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे जरी तुमचं पेरणी यंत्र किंवा अवजार असलं तर त्याच्यावर मी ट्रॅक्टरवर माउंटेड स्प्रेइंग सिस्टीम मी चांगले करून देऊ शकतो. धन्यवाद सर. अजून प्रश्न आहेत का कुणाला? श्रुती भोसले त्यांनी अनम्यूट केलेले, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. अजून कोणाला प्रश्न आहेत? विभीषण, सर बोला. हे कसं आहे, आपलं पेरणी नंतरचं तणनाशकाचं शिफारस आहे विद्यापीठाची, की जी तणनाशकाची पेरणीपूर्व मारायचे, ती पेरणी झाल्यानंतर एक 48 तासाच्या आतमध्ये फवारणी करावी लागते. शेतकऱ्यांना ते पॉसिबल होत नाही. बरोबर. ह्या यंत्रामुळे आपल्याला पेरणी आणि फवारणी दोन्ही होतंय, आपली मजुरांचं पण हे वाचतंय, औषधाचा खर्च वाचतो, त्याची फवारणी आणि योग्य पद्धतीने एकसारखी फवारणी होते याच्यामुळे.
ओके, बरोबर आहे, बरोबर. आणि ह्यासाठी एक मगाशी संग्राम सर बोलले त्याप्रमाणे हे कस्टम हायरिंगसाठी ह्याच्यात बरेच संधी युवकांना त्या अनुषंगाने ह्यांचं टेक्नॉलॉजी किंवा ह्यांचं तंत्रज्ञान पुढेही करू शकतात. आणि महेश सर, मगाशी संग्राम सर बोललं, जरा BI सर्टिफिकेशन बद्दल काही थोडीशी माहिती देऊ शकतो आपण या ठिकाणी? कशाची? यांच्या फवारणीच्या ह्याची का? नाही, BIS सर्टिफिकेशन आपलं जनरल सगळ्याच मशिनरीसाठी ते कसं असतं, थोडं म्हणजे की इनिशियली इन्फॉर्मेशन संग्राम सर देऊ शकतात का माहिती? हो, मी सांगतो. कोणतंही यंत्र ज्यावेळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध हे होतं, तर त्यावेळी आपण जसं कुठल्याही वस्तू बाजारात खरेदी करतो त्याला ISI मार्क किंवा BIS मार्क, आता आपण नवीन ह्याच्यात BIS मार्क आलेले आहेत, की ज्याला आपण सर्टिफिकेशन म्हणू, की ते यंत्र योग्य आहे वापरण्यासाठी वगैरे, किंवा त्याच्या ज्या काही केंद्रीय किंवा काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामार्फत त्याची चाचणी झालेली आहे, याचा एक आपल्याला खात्रीशीर पुरावा म्हणून एक याचं टेस्टिंग सर्टिफिकेट असतं. आपण कुठलंही, जसं ट्रॅक्टर खरेदी करताना देखील आपण त्याचा टेस्ट रिपोर्ट बघतो, तसं या प्रत्येक यंत्राचा टेस्ट रिपोर्ट पाहणं गरजेचं असतं. आणि ह्यासाठी जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अवजारे संशोधन योजना आहे, त्यांच्या मार्फत आपल्याला काही आपले अवजारांचं किंवा यंत्रांचं केलं जातं. केंद्रीय आपल्याला अवजारांसाठी भोपाळ या ठिकाणी एक संस्था आहे, केंद्रीय संस्था आहे, त्यांच्या मार्फत ते आपल्याला ह्या विविध यंत्र अवजारांचं सर्टिफिकेशन केलं जातं. की हे सर्टिफिकेशन याच्यासाठी असतं की ते आपल्याला शेतकऱ्याला खात्री, किंबहुना फक्त मी सांगतोय किंवा कुठली एखादी विशिष्ट एक व्यक्ती सांगते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा, की ज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत त्याच्या चाचण्या घेतल्या जातात यंत्राच्या, त्यामध्ये इंधन बचत होते का, श्रम बचत होते का, वेळेची बचत आणि कामाची गुणवत्ता कशी आहे, योग्य पद्धतीने करताय की नाही, तर ह्या सगळ्या चाचण्या घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणात त्याच्या चाचण्या घेतल्या जातात आणि मग त्याच्यानुसार हे सर्टिफिकेशन दिलं जातं. त्याला आपण टेस्ट रिपोर्ट म्हणतात, किंवा मशीनच्या बाबतीत वगैरे आपण त्याला BIS सर्टिफिकेशन येतं. तर त्यानुसार मग आपल्याला ते खात्रीशीर आपण जे आहेत, कुठल्याही एखाद्या डीलरनं माहिती सांगणं की ती खरी आहे की नाही, किंवा ते सत्यता आपल्याला तपासायची असेल, आपण हे टेस्ट रिपोर्ट किंवा सर्टिफिकेशन पाहून आपण निश्चित करू शकतो. धन्यवाद सर. मला काटकर सरांना एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही अजून काही नवीन यंत्र शेतकऱ्यांसाठी आणू इच्छिता, किंवा अजून काय तुम्हाला म्हणजे नवीन इनोव्हेटिव्ह थिंग किंवा काही नाविन्यपूर्ण यंत्र आणण्याचा पुढं प्लॅन आहे तुमचा? खरं म्हणजे माझ्या शेतीमध्ये भरपूर यंत्रसामग्री आहे, पण याच्यामध्ये सर्वात माझं जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय फवारणीचा पंप किंवा फवारणीचं टेक्निक. कारण मार्केटमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या गोष्टी हँडलिंग केल्या जातात. अप्रशिक्षित कामगार, चुकीची औषधं व वारेमाप खर्च यामुळे आपली शेती तोट्यात होत चाललेलं आहे. तर जास्तीत जास्त भविष्यामध्ये फवारणीचं टेक्निक हे कसं सुधारता येईल आणि विदाउट ट्रॅक्टरचा वापर करून, समजा मार्केटमध्ये येणारे भविष्य काळातील ड्रोन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे हँडलिंग करता येणारे पंप, यांचा जास्तीत वापर करून, आणि सगळ्यात महत्वाचं माझं भविष्याचं टार्गेट हे योग्य पद्धतीचे नोझल्स किंवा टिप्स, की योग्य ठिकाणी योग्य डिस्चार्ज मध्ये चांगलं स्प्रिंग होणारे औषधाचे बचतीचे नोझल्स, ह्याचा अभ्यास करून ते डेव्हलप करायचा माझा मोठा प्रयत्न चालू आहे. कारण सगळ्यात मोठी खंत आहे की फवारणीमध्ये अकुशल कामगारांमुळे अतिशय चुकीची कामं व वारेमाप खर्च होतात व योग्य परिणाम होत नाहीत. ओके. सर्व शेतकरी बांधवांना मी एक कळवतो की आपण लवकरच काटकर सरांच्या फील्डवरून लाईव्ह करणार आहोत की ह्या यंत्रणा कशा चालतात. तर आता हंगाम नसल्या कारणानं आपण ज्यावेळेस हंगाम सुरू होईल त्यावेळेस आपण ते लाईव्ह करणार आहोत. महेश सरांनी आणि संग्राम सरांनी सुद्धा ह्याबरोबर ह्या विषयी बरंच मार्गदर्शन केलं. तर महेश सर, तुम्ही पुढं अशा जे एंटरप्रेन्युअर्स येत आहेत किंवा अशा जे काही इनोव्हेटर्स येत आहेत, तर KVK त्यांना कोणत्या अँगलनं मदत करतंय ह्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. आपण हे जे शेतकरी काही नवीन अवजार वगैरे विकसित करतात, तर याचा आपण आमच्याकडे एक विषय विशेषज्ञ होते महेश पाचरणे सर म्हणून इंजिनिअरिंगचे, तर ते सध्या AICRP राहुरीला आहेत, तिथं जिथं यंत्रसामुग्रीचं टेस्टिंग वगैरे होतं. तर आपण त्यांना त्याचे मॉडेल्स किंवा त्याचे व्हिडिओ बनवून पाठवतो आणि त्याचं काही टेस्टिंग वगैरे करता आलं तर आपण त्यांना विचारून ते शेतकऱ्यांना ती सुविधा एक उपलब्ध करून देतो, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचं म्हणजे कमर्शियल बेसिसवर त्याचं प्रोडक्शन करता यावं.
आणि आता काटकरांचं आपण बघतोय की त्यांनी स्प्रेअर डेव्हलप केले, तर त्याच्यासाठी त्यांनी भरपूर अभ्यास केलाय. माझा एक काटकर सरांना एक प्रश्न आहे की तुम्हाला जे स्प्रेअर साठी वगैरे लागतात, तर ते तुम्हाला सगळे लोकल मार्केटला उपलब्ध होतात की काही बाहेरून मागवावे लागले, किंवा कसं तुम्ही त्याच्यातला काय अभ्यास आहे तुमचा? हा, जनरली हे नोझल लोकल जे मिळतात ते ऍक्च्युली खरंच चायना मेड आहेत, आणि त्याची इफिशियन्सी किंवा ऍक्युरेसी फारच कमी आहे. त्यांचे स्प्रे नीट होत नाही. आणि जर आपण इम्पोर्टेड केले, समजा अमेरिकन नोझल इम्पोर्टेड केले, तर त्याची कॉस्टिंग जास्त आहे, त्याचं लाईफ पण जास्त आहे, आणि औषधाची बचत पण फार मोठी होते. त्यामुळे अजून आपल्या भारतामध्ये नोझल टिप्सची डेव्हलपमेंट हा एक फार कमी डेव्हलपमेंट करणारे म्हणजे कुठल्याही कंपनी नाहीयेत. याच्यामध्ये टीजेट कंपनी किंवा आल्बुज कंपनी ह्या इम्पोर्टेड कंपन्यांचे इंटरनॅशनल लेवलला अतिशय टिप्स चांगले मिळतात, आणि त्यानं प्रचंड मोठी बचत व ॲक्युरेसी मिळते औषध फवारणीची. तुमच्याकडे मग काय असे मागवलेत का बाहेरून? हा, मी गरजेनुसार माझ्याकडे हे टिप्स मी उपलब्ध करून दिलेले आहेत. मला इम्पोर्ट करावे लागतात, आणि हे टिप्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. महेश सर आपण आहे ना नोझलचा विषय ना ह्यांच्याकडून खूप विस्तृतपणे जाणून घेऊ, कारण आहे ना हे नोझल्स खूप इम्पॉर्टन्ट गोष्ट आहे आताच्या घडीला. नोझल्सच्या बद्दल त्यांना जी बातचीत केली, कारण सगळं काय म्हणजे त्याचा जो मुख्य प्रमुख गाभा असेल ना तो नोझल्स आहे. नोझल किती ह्याच्यात ती फवारणी करते, त्याचा विस्तार किती आहे, आणि संग्राम सरांना बोलायचंय का? तर आपण बरेच आता आपले जवळ सर्रास सगळे शेतकरी जे आहेत की आता आपण अतिशय महागडे कीटकनाशक किंवा महागडे आपण टॉनिक किंवा बरेचसे आपण जे आता कृषी रसायन आहेत की जे अतिशय महागडे आपण वापरतोय. बऱ्याचदा आपण किमतीवरती त्यावेळी हे करत नाही, पण त्याची परिणामकारकता पाहणं पण गरजेचं आहे. आपण बाजारातून विकत आणलं, पण त्याचा उपयोग होताना ते फवारणी योग्य होते की नाही हे फार महत्वाचं असतं, आणि त्यासाठी हे टिप्स फार महत्वाचे आहेत. नोझल जर चांगले असतील तर त्याचा फवारा जो आहे हा अतिशय अगदी जसं आपण धुकं म्हणतो इतक्या बारीक आकाराचे त्याचे ड्रॉपलेट्स तयार व्हायला पाहिजे, आणि ते त्या पिकावरती योग्य पद्धतीने ते फवारले गेले पाहिजेत. तर हे जर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी याची जर काळजी घ्या, ह्याची जर माहिती जर शेतकऱ्यांना झाली आणि त्यानुसार जर ते नोझल्सचा वापर करायला शिकले, तर आपण आता जे महागडे औषधं वापरतोय किंवा वेगवेगळे जे काही रसायनं वापरतोय, तर त्यांचा खूप कमी याच्यात आपण कमी क्वांटिटीमध्ये आणि खूप परिणामकारक आपल्याला वापर करता येईल. आणि आता जे आपण म्हणतो बऱ्याचदा आपण रेसिड्यू वगैरे सापडतात त्याच्यामध्ये काही कीटकनाशकांचे काही ह्याचे अंश जे येतात. ह्याचं कारण हे पण आहे की आपण चुकीचे नोझल किंवा चुकीचे पंप वापरल्यामुळं त्याची फवारणी काही ठिकाणी खूप जास्त फवारणी होते, काही ठिकाणी त्याचा स्प्रे पोचत नाही. तर यामुळे देखील म्हणजे फवारणीचा खर्च वाढतो आणि पुन्हा आपल्याला अपेक्षित रिझल्ट पण भेटत नाही. त्यासाठी हे नोझल्स त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. एखाद्या कार्यक्रमात पुढच्या एखाद्या आपण हे मिळाला की त्यानुसार आपण या नोझल्सची कार्यपद्धती आणि त्याच्यात प्रकार काय आहेत याच्याबद्दल पण आपण एकदा सविस्तर चर्चा करू. धन्यवाद सर. आपण आता बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत, तर आपण समारोपाकडे वळायला काही हरकत नाही. एक मिनिट, बोला. काटकर सरांच्या या स्प्रेअर डेव्हलप करण्याच्या कामासाठी त्यांना आत्ताच एक जुगाडांचा बादशाह म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे. नारायणगावची एक फर्म आहेत ज्या यंत्र बनवणाऱ्या शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी काटकर साहेबांना जुगाडांचा बादशाह म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि आमच्याकडे इथं त्यांच्या गावामध्ये पण सत्कार आपण केलेला आहे जुगाडांचा बादशाह म्हणून. तर असं नवीन नवीन प्रयोग ते सतत करत राहतात, त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये काहीतरी बदल दिसून येत आहेत. आम्ही पण बऱ्याच लोकांना हे यांच्याकडून स्प्रेअर डेव्हलप करण्यासाठी इकडे त्यांच्याकडे माहितीसाठी पाठवतो, आणि बरेच लोक त्याचा फायदा करून घेत आहेत. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं काटकर साहेबांचं इथं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या या प्रयोगांना आमच्याकडून भविष्यातील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देतो, आणि सकटे सरांना विनंती करतो की त्यांनी या वेबिनारचं सांगता समारोप करावा. सर्वांना नमस्कार. आज आपण बघतोय की शेतीमध्ये यांत्रिकीकरण ही खूप महत्वाची बाब झालेली आहे, कारण मजुरीवरती होणारा खर्च आणि वेळेमध्ये जी शेतीमधली आपली कामं आहेत ती वेळच्या वेळेला पूर्ण होणं ही एक खूप महत्वाची गोष्ट असल्यामुळं यांत्रिकीकरणावर आपण मोठ्या प्रमाणावर भर देतोय.
आणि जसं आपल्याला काटकर सरांनी सांगितलं की फवारणी हा एक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण फवारणीसाठी मजूर मोठ्या प्रमाणावर लागतात आणि ती फवारणी योग्य पद्धतीनं जर झाली तरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. म्हणून आणि त्याचं जर आपल्याला वेळ योग्य साधता आली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळेल. या उद्देशाने काटकर साहेबांनी जे ट्रॅक्टर चलित मशागतीची यंत्र आहेत त्या यंत्रांनाच फवारणीची जोड दिलेली आहे. तर अशा यंत्राचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर सतीश काटकर आपले प्रगतशील शेतकरी यांनी त्यांनी बनवलेल्या यंत्राबद्दल किंवा जे ट्रॅक्टर चलित यंत्र आहे त्याला फवारणीची जी जोड दिलेली आहे याविषयी आपल्याला तांत्रिक अशी माहिती सर्व शेतकऱ्यांना करून दिली. याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं व कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या वतीनं मी श्री सतीश काटकर साहेब यांचं सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसंच सर्व शेतकरी जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो. व ह्या जो कार्यक्रम शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आयोजित केला होता तर याच्यासाठी शेकरू फाउंडेशन यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचंही कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या वतीनं आभार मानतो. व कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे जे आमचे सहकारी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचंही आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं